न्यायालयीन बदली कामगारांच्या प्रश्नाला गती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्तक्षेपामुळे शासन पातळीवर कार्यवाही सुरू। सांगली व मिरज सिव्हिल हॉस्पिटल तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायालयीन बदली कामगारांचा वर्षानुवर्षे रखडलेला कायम नियुक्तीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या मार्गावर आहे। गेली 25-30 वर्ष शासनाच्या अधीन राहून प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या या कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव मंत्रालयात मुद्दाम थांबवून ठेवण्यात आला होता। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने राष्ट्रीय नेते श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेऊन कामगारांचे कागदपत्रे दाखवून अडचणी सांगण्यात आल्या। युनियनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रस्ताव शासनाकडे सादर झाला, मात्र सिव्हिल प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या चालढकलमुळे तो सचिवालयात रखडला होता। या प्रकरणाची सखोल तपासणी करून बाळासाहेब आंबेडकर यांनी थेट मंत्रालयात लक्ष घालून पुढील कार्यवाही सुरू केली आहे। या निर्णयामुळे केवळ सांगली मिरज येथील नव्हे तर राज्यातील एकूण 628 न्यायालयीन बदली कामगारांना न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यामुळे श्रमिक, कष्टकरी, शोषित, वंचित, चतुर्थ श्रेणी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। युनियनने स्पष्ट केले की न्याय मिळाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही, तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली। शासनाने विलंब केला तर मंत्रालयावर थेट धडक देण्याचा इशारा देण्यात आला आहे। या बैठकीस आमदार निर्मलाताई वंशू, ॲडव्होकेट मनोहर वाघमारे, रुपेश तामगावकर, किशोर आढाव, प्रशांत वाघमारे, संजय कांबळे, संजय गुदगे यांच्यासह कोल्हापूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यातील बदली कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते।